नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देशमुखांच्या घरी गुढीपाडव्याचा सण अगदी थाटात साजरा केला जातो। सर्वप्रथम पार्थ आणि काव्या घोडीची पूजा करतात, तर त्यानंतर जीवा आणि नंदिनी आणि मानिनीताई वसुत्या सर्वच जण घोडीची पूजा करून घेतात। तर मानिनीताई सर्वांना विचारतात, नमस्कार केलात ना? आता सर्वजण नमस्कार करत घोडी मातेचा आशीर्वाद घेतात। तर त्यानंतर आता जीवा म्हणू लागतो, चला चला पूजा तर झाली आहे, आता मस्तपैकी श्रीखंडावर ताव मारता येईल, आज मस्त श्रीखंड आणि पुरी खाता येणार आहे। तर पार्थ म्हणतो, हो ना, स्त्रीमुक्तीच्या नावाखाली कालपासून मला चक्क्यासारखं बांधून ठेवलं आहे, चला पुऱ्या तळायच्या आहेत, असं म्हणत आता पार्थ काव्याला तिथून घेऊन जातो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं मानिनीताई नंदिनीशी काही बोलणार, तर नंदिनी म्हणते, आई मी आले हा टेबल सेंड करून, असं म्हणत नंदिनी तिथून निघून जाते। आता मानिनीताई जीवाला विचारतात, जीवा काय झालंय? जीवा म्हणतो, कुठे काय? तर मानिनीताई म्हणतात, नाही नंदिनीचं काहीतरी बेनसलंय रे, काहीतरी झालंय, ती बघ ना किती उदास दिसते। पण जीवाला मात्र ह्यातलं काहीच माहीत नसतं। जीवा म्हणू लागतो, कुठे काय, उगस नसत्या गोष्टींचा कसला विचार करतेस तू? मानिनीताई म्हणतात, नाही जीवा, अरे खरंच मला तसं वाटतंय। जीवा म्हणतो, नाही नाही, तसं काही नाहीये, तू चल इथे ये बरं, आपण एक फोटो काढूया, मस्त घोडीसोबत सेल्फी काढूया। मानिनीताई म्हणतात, अरे बायकोसोबत सेल्फी काढायचा, तिच्यासोबत फोटो काढायचाय? जीवा म्हणतो, हो काढणारच आहे। तर मिथुन काका म्हणू लागतात, जीवा अरे तू अजून बायकोसोबत फोटोसुद्धा नाही काढलायस, काय रे जीवा? जीवा म्हणतो, मिथुन काका आम्ही काढणार फोटो आणि टाकणार सुद्धा, असं म्हणत आता जीवा नंदिनीला म्हणतो, चल आता आपण सेल्फी काढूया। परंतु नंदिनी फोटोसाठी नकार देते, म्हणते, नाही कशाला उगाच तो फोटो वगैरे, म्हणजे हल्ली तर सोशल मीडिया नकोच वाटतंय। आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून मानिनीताईंना जाणवत असतं की नक्कीच काहीतरी घडलं आहे। जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस, एक फोटो तर काढायचाय, परंतु नंदिनी फोटो काढायला नकार देते। मानिनीताई सुद्धा नंदिनीला आग्रह करत असतात, तर आता फोटो काढायचा नसतो आणि म्हणूनच नंदिनी म्हणू लागते, नाही नाही नको, मला फोटो नाही काढायचाय, मी एक काम करते, मी काव्याला मदत करते, असं म्हणत नंदिनी आता किचनमध्ये जाणार। परंतु त्याचवेळी काव्या आवाज देत म्हणते, नाही त्याची काहीच गरज नाही। पार्थ म्हणतो, हो ना, गरमागरम पुऱ्या आणि श्रीखंड तयार आहे। आता पार्थ आणि काव्या सर्वांसाठी श्रीखंड पुरी घेऊन येतात। आता दोघेही तिथे बसताच पार्थ मुद्दामून म्हणतो, लाज वाटली पाहिजे अशा पुरुषांना, जे पुरुष बायकांना किचनमध्ये मदत करत नाहीत। तर जीवा म्हणतो, हे सगळं तू माझ्याकडे बघून का बोलतोयस? मला कळतंय हे सगळं काही तू मला बोलतोयस, हो ना? तर मिथुन काका म्हणतात, अरे ऐका ना, तुम्ही कसले भांडताय, समोर एवढी गरमागरम श्रीखंडपुरी आहे आणि तुमची भांडणं कसली चालू आहेत? चला श्रीखंडपुरी खाऊयात, मस्तपैकी ताव मारूयात, आय लाईक दिस श्रीखंडपुरी, असं म्हणत मिथुन काकांना खाण्याची घाई झालेली असते। तर मानिनीताई म्हणतात, थांबा थांबा, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही तशीच सुरुवात करायची आहे। तर पार्थ विचारतो, काय? मानिनीताई म्हणतात, तुम्हीच सांगा, मागच्या वर्षी आपापल्या बायकांना पहिला घास भरवला होता, तसाच यावर्षी सुद्धा भरवा। तर आता पार्थ काव्याकडे पाहतो, तर जीवा नंदिनीकडे। तर दुसरीकडे पाहायला मिळतं कॅफेमध्ये आता विजय मतकरी आता रम्याला म्हणतात, तुला जर काही विचारायचं असेल तर विचारू शकतेस। रम्या म्हणते, मी ना, नाही नाही नाही, तू विचारलं तरी काहीच हरकत नाही। म्हणूनच विजय मतकरी आता रम्याला म्हणतो, मला एक सांग की तुझं काही पास्ट वगैरे, म्हणजे तुझं अगोदरचं प्रेम वगैरे? तर आता रम्या उत्तर देत म्हणते, प्रेम? खरं सांगू का? विजय मतकरी म्हणतो, हो सांग ना। तर रम्या म्हणू लागते, माझं ज्याच्यावर प्रेम होतं तो अजूनही माझ्याच घरी राहतो। आता हे ऐकून विजयला धक्काच बसतो। विजय म्हणतो, काय? आता रम्याच्या बोलण्याचा विजयला काहीच अर्थ कळालेला नसतो। तो रम्याकडे पाहू लागतो, तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण श्रीखंडपुरीची वाट पाहत असतात। आता जीवा मानिनीताईंना म्हणतो, आई गं, पाहिलेस का, काही वेळापूर्वी, काही मिनिटांपूर्वी आपला फोटो मी सोशल मीडियावर फक्त अपलोड केला आणि आता लाईक्स व लाईक्सचा पाऊस पडतोय, पाऊस। मानिनीताई म्हणतात, अरे माझ्यासोबत कसला फोटो टाकतोयस, बायकोसोबत टाक ना। तर जीवा म्हणतो, हो टाकणारच आहे। तर मिथुन काका म्हणू लागतात, जीवा अरे तू अजून बायकोसोबत फोटोसुद्धा नाही काढलायस, काय रे जीवा? जीवा म्हणतो, मिथुन काका आम्ही काढणार फोटो आणि टाकणार सुद्धा, असं म्हणत आता जीवा नंदिनीला म्हणतो, चल आता आपण सेल्फी काढूया। परंतु नंदिनी फोटोसाठी नकार देते, म्हणते, नाही कशाला उगाच तो फोटो वगैरे, म्हणजे हल्ली तर ते सोशल मीडिया नकोच वाटतंय। आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून मानिनीताईंबा जाणवत असतं की नक्कीच काहीतरी घडलं आहे। जीवा म्हणतो, अगं असं काय करतेयस, एक फोटो तर काढायचाय। परंतु नंदिनी फोटो काढायला नकार देते। मानिनीताई सुद्धा नंदिनीला आग्रह करत असतात, तर आता फोटो काढायचा नसतो आणि म्हणूनच नंदिनी म्हणू लागते, नाही नाही नको, मला फोटो नाही काढायचाय, मी एक काम करते, मी काव्याला मदत करते, असं म्हणत नंदिनी आता किचनमध्ये जाणार। परंतु त्याचवेळी काव्या आवाज देत म्हणते, नाही त्याची काहीच गरज नाही। पार्थ म्हणतो, हो ना, गरमागरम पुऱ्या आणि श्रीखंड तयार आहे। आता पार्थ आणि काव्या सर्वांसाठी श्रीखंडपुरी घेऊन येतात। आता दोघेही तिथे बसताच पार्थ मुद्दामून म्हणतो, लाज वाटली पाहिजे अशा पुरुषांना, जे पुरुष बायकांना किचनमध्ये मदत करत नाहीत। तर जीवा म्हणतो, हे सगळं तू माझ्याकडे बघून का बोलतोयस, मला कळतंय हे सगळं काही तू मला बोलतोयस, हो ना? तर मिथुन काका म्हणतात, अरे ऐका ना,
तुम्ही कसले भांडताय? समोर एवढी गरमागरम श्रीखंडपुरी आहे आणि तुमची भांडणं कसली चालू आहेत? चला श्रीखंडपुरी खाऊयात, मस्तपैकी ताव मारूयात. आय लाईक दिस श्रीखंडपुरी असं म्हणत मिथून काकांना खाण्याची घाई झालेली असते. तर मानिनीताई म्हणतात, थांबा थांबा, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही तशीच सुरुवात करायची आहे. तर पार्थ विचारतो, काय? मानिनीताई म्हणतात, तुम्हीच सांगा. मागच्या वर्षी आपापल्या बायकांना पहिला घास भरवला होता, तसाच यावर्षी सुद्धा भरवा. तर आता पार्थ काव्याकडे पारतो, तर जीवा नंदिनीकडे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कॅफेमध्ये आता विजय मतकरी. आता रम्याला म्हणू लागते त्याचं दुसऱ्यांदा लग्न झालं. आता रम्या विजयची माफी मागते आणि म्हणू लागते, सॉरी विजय. विजय म्हणतो, नाही, खरं तर मला तुझं कौतुक करावंसं वाटलंय. म्हणजे तू तुझ्या मनात असलेल्या भावना, तुझ्या प्रेमाबद्दल अगदी मन मोकळेपणाने व्यक्त झालीस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू किती गोष्टी पचवल्यास आणि तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मागे टाकून तू मला अगदी पॉझिटिव्हपणे भेटायला आलीस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू तुझ्या मनातील सगळ्या भावना माझ्यासमोर व्यक्त केल्यास. या जगात असं कोण असतं ग? कोणीच आजकाल आपलं सत्य किंवा आपल्या प्रेमाबद्दल कोणीच कुणाला काही सांगत नसतं. तर काव्या म्हणते, नाही, असतात काही जण माझ्यासारखे अगदी मन मोकळेपणाने समोरच्या समोर आपलं मत व्यक्त करतात, ज्यांना काहीच प्रिटेंड करता येत नाही. जेव्हा माझं पार्थवर प्रेम होतं तेव्हा मात्र माझी जीव देण्याची सुद्धा तयारी होती. पण आता विजय विचारतो, आता तर? रम्या मनाशीच म्हणते, आता तर जीव घ्यायची तयारी सुरू आहे. असं म्हणत रम्याच्या मनात वेगळीच विचार चालू असतात. तर इकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं काव्याला तिचा पहिला गुढीपाडवा आठवतो. ज्यावेळी काव्याला पार्थ पहिला घास भरवण्यासाठी जातो त्यावेळी मात्र काव्या थांबवते आणि म्हणू लागते, मला भरवण्याची काही गरज नाही. आता पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्याला त्या सगळ्या गोष्टी आठवते आणि पार्थला म्हणते, देशमुख, माझ्या पहिल्या गुढीपाडव्याला मी तुमच्या हातचा पहिला घास खाल्ला नव्हता. मी नकार दिला होता. परंतु यावर्षी या गुढीपाडव्याला मी पहिला घास हा तुमच्याच हातचा खाणार आहे. पहिला घास तुम्हीच मला भरवायचा आहे. पार्थ म्हणतो, हो का? तर वसुहत्या विचारतात, नक्की ना? तर कडुलिंबाची पानं आहेतच. आता काव्याला, वसुहत्यांना आणि घरातील सर्वांना तो क्षण आठवतो. वसुहत्या म्हणालेले असतात, अशा कडू स्वभावाच्या आणि कडू बोलणाऱ्या माणसांना कडुलिंबाचा पालाच खायला द्यायला पाहिजे. आणि म्हणून काव्याने भरपूर असा कडुलिंबाचा पाला खाल्लेला असतो. आणि तो क्षण सर्वांना आठवतातच सर्वजण हसू लागतात. काव्याच्याही डोळ्यासमोर तो क्षण असतो. आता मात्र काव्या शांतच होते आणि इशाऱ्यानेच पार्थला पहिला घास भरवायला सांगते. त्यावेळी पार्थ अगदी प्रेमाने पहिला घास भरवायला घेतो आणि काव्य अगदी प्रेमानेच पार्थच्या हातून पहिला घास खाते आणि दोघेही खूप खुश असतात, प्रेमानेच एकमेकांकडे पाहू लागतात. आता या दोघांना आनंदात पाहून मानिनीताई सुद्धा खूप खुश असतात. तर नंदिनी ज्यावेळी काव्य आणि पार्थकडे पाहते त्यावेळी नंदिनीला जीवाचं बोलणं आठवतं. जीवा म्हणू लागतो, आजकाल वजन इतकं वाढलंय ना की आता ते मला पेलवतही नाहीये. अरे खरंच? मग काय तुला सांगतो. काल माझा एक जुना फोटो सापडला आणि त्या फोटोत मी तिला असं छान टेकून उभा आहे. तो फोटो पाहिल्यानंतर असं वाटतंय किंवा मला जाणवलं की माझी ब्युटिफुल मला शोभत नाहीये, आता सूट होत नाही. आता नंदिनी त्याच विचारात हरवून गेलेली असते. तर मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा, अरे भरव. जीवा म्हणता, हे काय, तयारीसुद्धा केली आहे? असं म्हणत जीवा का श्रीखंडपुरीचा पहिला घास नंदिनीला भरवायला घेतो. परंतु नंदिनी खाण्यासाठी नकार देते आणि म्हणू लागते, नाही, नको. आता नंदिनी अशी का वागत आहे कोणाला काहीच कळत नाही. तर आता पार्थ म्हणू लागतो, ओ, लग्नात आपण जो काजूकतलीचा खेळ खेळला होता ना, तो खेळ खेळण्याच्या मोडमध्ये दिसतायत ना नंदिनी. असं म्हणत पार्थ मस्करी करतो. मान्यताई म्हणतात, गप्रे. तर जीवा म्हणतो, हो, मला सुद्धा आता असंच वाटायला लागलंय. तर जीवा नंदिनीला म्हणतो, अगं चकाचक बाई, तुझ्या आवडती श्रीखंडपुरी आहे आणि हो, तुझा आवडता पसारेवाला सुद्धा आहे. त्यामुळे आ कर, घे बरं पहिला घास. परंतु नंदिनी नकार देते आणि मोठ्यानेच म्हणते, नाही, नको, मला नको आहे. जीवा पुन्हा एकदा नंदिनीला आग्रह करतो. नंदिनी म्हणते, प्लीज, मला नको आहे. असं म्हणत नंदिनी तिथून उठून रूममध्ये निघून जाते. आता सर्वजण नंदिनीला आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु नंदिनी खूप उदास असते आणि ती तिथून निघून जाते. तर आता सर्वजण जीवाकडे पाहतात. जीवा म्हणतो, काही नाही, कशाला रुसली मलाही माहीत नाही. पण तुम्ही काळजी करू नका, मी अस्सा गेलो आणि अस्सा घेऊन आलो. मी लगेच तिला घेऊन येतो. असं म्हणत जीवा आता नंदिनीला मनवण्यासाठी तिला घेऊन येण्यासाठी तिथून निघून जातो. आता पार्थ काव्याला विचारतो की नक्की काय झालंय नंदिनीचं. परंतु काव्याला सुद्धा काहीच माहीत नसता. मानिनीताई, काव्या, पार्थ सर्वच जण विचार करत असतात की नक्की नंदिनी अशी का वागत असावी. नंदिनी आत्तापर्यंत अशी कधीच वागलेली नसते आणि अचानकच तिच्या वागण्यात झालेला बदल पाहून सर्वच जण विचार करू लागतात. सर्वांनाच नंदिनीची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे कॅफेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं विजय रम्याला विचारतो. आता रम्या विजयला म्हणते, आता मला कळलंय विजय, आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी जीव देण्यापेक्षा ज्याचं आपल्यावर प्रेम आहे त्याच्यासोबत आयुष्य घालवावं. आणि तसंही पार्थला कधीच माझ्यासोबत त्याचं आयुष्य घालवायचं नव्हतं आणि नाहीये. त्यामुळे त्याच्यापासून मोहवन झालेलंच बरं, नाही का? तर विजय रम्याच्या बोलण्याचं कौतुक करतो आणि म्हणू लागतो, अगदी खरं आहे तू
तू पार्थवर प्रेम केलंस, परंतु पार्थचं तुझ्यावर प्रेम नव्हतं. परंतु आता तुला अशी व्यक्ती शोधायला हवी जी तुझ्यावर प्रेम करेल. पण आता तुझा शोध संपलाय. रम्या विचारते काय? तर विजय म्हणतो की हो, तुझा शोध संपलाय. रम्या म्हणू लागते सॉरी, पण मला काही कळलं नाही. तर आता विजय रम्याला सरळच विचारतो, आवडेल का तुला मिसेस मतकरी व्हायला? आता मात्र रम्या शांतच होते. ती काहीच बोलत नाही. तर विजय म्हणतो सांग ना, जे असेल ते सांग, कारण आता मी नर्वस होतोय. प्लीज मला उत्तर दे ना. आता विजयने दिलेली ऑर्डर आलेली असते. विजयने मागवलेला ज्यूस आणि रम्यासाठी सिनामन कॉफी विजयने ऑर्डर केलेली असते. आता ऑर्डर तर आलेली असते, परंतु विजय मात्र रम्याच्या उत्तराची वाट पाहत असतो. अजूनपर्यंत रम्याने काहीच उत्तर दिलेलं नसतं आणि म्हणून विजय म्हणतो इट्स ओके, काहीच हरकत नाही. असं म्हणत विजय तिथून निघणार, परंतु त्याचवेळी विजयच्या समोर असणारा ज्यूसचा ग्लास रम्या हातात घेते आणि म्हणू लागते मी तयार आहे. आता रम्याचं हे उत्तर ऐकून विजय खुश होतो आणि म्हणू लागतो की खरंच? रम्या म्हणते की हो, मी तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. आता विजय रम्याकडे पाहतो. रम्याची नक्की काय अट असेल विजयला काहीच माहीत नसतं. तर इकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी एकटीच रूममध्ये रडत असते. तिला खूप वाईट वाटलेलं असतं. त्याचवेळी जीवा येतो आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी, अगं काय झालंय? नंदिनी जीवाला म्हणते तुम्ही भरल्या ताटावरून उठून का आलात? जीवा म्हणतो अगं असं काय करतीयस तू? एवढी रुसलीयस आणि तुला नक्की काय झालंय? मला काहीच कळत नाहीये. आणि तू अशी का आलीयस अचानक, सांग बरं. आणि अशी का रडतीयस? आणि मला सांग, मी भरल्या ताटावरून उठून आलोय की तू आलीयस? तू सुद्धा भरल्या ताटावरून उठूनच आलीयस ना? आणि समजा मी जर असा आलो असतो तर तू पण आली असतीस ना मागून, काय झालं काय झालं असं विचारायला? मग आता तू अशी आलीयस तर मी नको का यायला? सांग बरं, काय झालंय? नंदिनी अगं तूच माझी गोडी आहेस, तूच माझा सण आहेस आणि तूच माझी घरची लक्ष्मी आहेस. आणि तूच जर अशी रुसलीस तर मी जेवेन का? मला अगोदर सांग नक्की काय झालंय? नंदिनी ग बोल ना, काय झालंय? काय एवढी रुसलीयस आणि काय रडतीयस? तर नंदिनी जीवाला म्हणते वैताग आलाय ना तुम्हाला माझा? आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो काय? नंदिनी म्हणते हो, मी खरं काय ते ऐकलं आहे. तुमच्या मनात काय चालू आहे ना ते मला कळलं आहे. आता नंदिनीच्या या बोलण्यावर जीवा हसू लागतो. नंदिनी म्हणते हसू नका, मला माहितीये तुमच्या मनात नक्की काय चाललंय. तुम्हाला असं वाटते की मी तुम्हाला शोभत नाही, हो ना? आता मात्र जीवाला काहीच कळत नसतं. नंदिनी पुढे म्हणते तुम्ही तर सरळ सरळ म्हणायलाही लागला आहात की पारदादाचं नशीब चांगलंय. मग तुमचं नशीब काय फुटलं आहे का? असं म्हणत नंदिनी जीवाला जा विचारू लागते. जीवा नंदिनीला म्हणतो मी कधी काय? जीवाला काहीच आठवत नसतं. नंदिनी म्हणते असू देत, एकीकडे ब्युटिफुल म्हणायचं आणि एकीकडे फूल करता का? तर जीवा म्हणतो एक मिनिट, तू माझं ते फोनवरचं बोलणं ऐकलंयस का? तर नंदिनी जीवाला म्हणते मी खरं काय ते ऐकलं आहे. आता जीवाच्या लक्षात येतं. त्यावेळी मात्र जीवा मोठमोठ्याने हसू लागतो. नंदिनी जीवाला थपाटे देते आणि म्हणू लागते हसू नका. हसू नका म्हटलंय ना मी, मग का हसताय तुम्ही माझ्यावर? असं म्हणत नंदिनी जीवाला गप्प राहायला सांगत असते. परंतु जीवाला मात्र खूप हसायला येत असतं. नंदिनीच्या या वागण्यावर जीवा भरपूर हसत असतो. जीवा नंदिनीला म्हणतो मग काय करू मी हसू नको तर? काय करू मग तुझं? अगं तू कुठल्या कुठल्या टोकाला विचार करतीयस? खरंच वेडाबाई आहे माझी नंदू डार्लिंग. असं म्हणत जीवा आता नंदिनीकडे पाहून हसू लागतो. पण नंदिनी मात्र रागाने जीवाकडे पाहते. जीवा म्हणतो ओके, सॉरी. खरं सांगू का? म्हणून माणसाने दुसऱ्याचं बोलणं असंच चोरून ऐकायचं नसतं. म्हणून असे गैरसमज निर्माण होतात. तर जीवा आता नंदिनीला सत्य सांगत म्हणतो अगं मी माझ्या मित्राशी अनेशी बोलत होतो आणि हो बाईकबद्दल बोलत होतो. तर नंदिनी जीवाला विचारते बाईक? तर जीवा म्हणतो मग काय? मला सांग मी त्याला काय म्हटलं? माझ्या ब्युटिफुलचा वैताग आलाय, करेक्ट? तर नंदिनी म्हणते की हो तुम्ही मलाही ब्युटिफुल म्हणताय. तर जीवा म्हणतो करेक्ट, अगदी खरंय. तू ऐकलंस ना ते अगदी खरं आहे. पण पुढे तरी ऐक माझं. मी त्याला अजून काय म्हटलं की एक नाही त्याला 1000 प्रॉब्लेम्स आहेत. प्रेम करतोय ना, जीव लावलाय ना, मग काय करू? बोललो की नाही मी असं? नंदिनी म्हणते हो तुम्ही असं बोललात, मी ते ऐकलं आहे. तर जीवा नंदिनीला म्हणतो की नंदिनी अगं हे सगळं काही मी माझ्या बाईकबद्दल बोलत होतो. मी माझ्या बाईकला किती जीव लावतो, किती जपतो हे तर तुला माहीतच असेल ना? नंदिनी म्हणते हो, पण तुम्ही असंही म्हणालात, तुम्ही ते वाढलेल्या वजनाबद्दल काहीतरी बोलत होता. ते? तर जीवा मात्र आता म्हणतो हे भगवान काय करू? चल. तर जीवा म्हणतो अगं माझ्या बाईकचं वजन किती आहे हे तुला माहीतच असेल ना? तू मागे बसली आहेस ना, मग तुला अंदाज असेल आणि तरीसुद्धा तू हा गैरसमज करून घेतीयस. तर नंदिनी म्हणते मग तुम्ही ते असं का म्हणालात आहात की फोटोत बघ म्हणून? तर जीवा म्हणतो मी त्याला हेच म्हटलं की फोटोत बघ म्हणजे तुला अंदाज येईल की ती कितीचं वजनाची आहे. तर जीवा म्हणतो काय आहे नंदिनी? नंदिनी म्हणते मग तुम्ही असं का म्हणाला होता? होतं की माझी ब्युटिफुल मला शोभत नाही. आता जीवा मात्र नंदिनीच्या प्रश्नांची उत्तरं देऊन हैराण झालेला असतो. जीवा म्हणू लागतो अरे बापरे, कुठले कुठले तर्क लावलेत तिने. एक मिनिट.
असं म्हणत जीवा आता सगळं काही नंदिनीला समजावून सांगत असतो. जीवा नंदिनीला म्हणतो, मी त्याला हेही म्हटलं होतं की माझ्यापेक्षा दादा जास्त लकी आहे, कारण दादाने लग्नाअगोदरच नवीन बाईक घेतलीय, आठवते ना तुला. आता जीवा नंदिनीला समजावता समजावता त्याला हसायला येतं आणि तो खूप हसू लागतो. नंदिनी म्हणते, हसू नका म्हटलं ना मी, प्लीज माझ्यावर हसू नका. मला सांगा, माझं नशीब खराब आहे. असं कुणी बाईबद्दल बोलतं का? अहो, तुम्ही जर असं बोललात तर माझा गैरसमज होणारच ना. असं म्हणत नंदिनीचा झालेला गैरसमज आता जीवाने दूर केलेला असतो. परंतु नंदिनीचा भलत्याच गोष्टीसाठी झालेला गैरसमज पाहून जीवाला मात्र हसायला येत असतं. आता जीवा नंदिनीला जवळ घेतो आणि म्हणू लागतो, ग ये, ती माझी बारी ते. असं म्हणत जीवा म्हणतो, अरे देवा, ही वेडाबाई माझ्याच नशिबात आहे. असं म्हणत जीवा नंदिनीला समजावतो आणि म्हणू लागतो, नंदिनी, अगं असं का विचार करतेस आणि असं का म्हणतेस तू मला शोभत नाहीयेस? अगं नंदिनी, खरं तर कधी कधी मलाच भीती वाटते की मी तुला शोभत असेन की नसेल. अगं सतत माझ्या डोक्यात हेच विचार चालू असतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं नशीब वगैरे काहीही फुटलेलं नाहीये. उलट खरं सांगू का, माझं नशीब फळफळलंय. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि हे खरं तर माझ्यासाठी सगळ्यात अनमोल क्षण आहेत. आणि काय गं, अचानकच तू मला आवडेनिशी झालीयस? म्हणजे तू मला आवडत नाहीयेस असा विचार तुझ्या मनात आलाच कुठून? असा कसा विचार करू शकतेस तू? नक्की काय झालंय सांग बरं. तर नंदिनी म्हणते, त्या अजयमुळे. तर आता हे ऐकताच जीवा म्हणतो, अजयमुळे? आता हे नवीन कुठलं कॅरेक्टर? तर दुसरीकडे रम्यासुद्धा घरी आलेली असते आणि कॅफेमधले गोष्टी सांगत म्हणते, खरंच विजय म्हणजे कॅरेक्टरच आहे. म्हणजे बघ ना, अगं तिथे मला तो म्हणतोय, मी फक्त फ्रेश ज्यूसच घेतो, चहा कॉफी वगैरे काहीच नाही, असं मला म्हणत होता तो. ते काव्या रम्याला म्हणू लागते, असू देत ना, काहीच हरकत नाही. अगं रम्या बघ ना, आमच्या लग्नाअगोदर सिनेमन कॉफी म्हणजे काय, ती कशी बनवतात, कशी लागते, याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. परंतु आता यांच्या नादाला लागून मी बनवायलाच काय तर प्यायला सुद्धा लागलीय आणि ती मला आवडायला सुद्धा लागलीय. मग अगदी तसंच असतं. त्यामुळे रम्या, आता काही विचार करू नकोस आणि काही लोड घेऊ नकोस. तू सुद्धा हळूहळू शिकशील फ्रेश ज्यूस बनवायला, ज्यूस प्यायला, सगळं काही तुलाही आवडायला लागेल. आता रम्या पाहते तर जीवा आणि नंदिनी तिथे नसतात आणि म्हणूनच रम्या विचारते, हे काय, जीवा नंदिनी कुठे आहेत? तर वसवत्या म्हणतात, अगं काही कळलंच नाही. म्हणजे नंदिनी अशी अचानकच उठून गेली. आता वसवत्या पुढे काही बोलणार तर मान्यताई म्हणतात, अगं एवढं काही झालं नाहीये, जीवा गेलाय तिला घेऊन यायला, येतील दोघं, तू बस ना. तर आता मिथून काका म्हणू लागतात, वसुताई लवकरात लवकर लग्नाचा बार उडवून टाका. आणि हो, लग्नात श्रीखंड पुरीचा बेत तर व्हायलाच पाहिजे. 4 दिवस 4 गोडाचे पदार्थ अगदी मस्त अप्रतिम खायला मिळतील. आणि हो, आमरससुद्धा ठेवूया. वसवत्या म्हणतात, हो मिथून, तू हणशील तसं. असं म्हणत सर्वजण हसू लागतात. सगळेजण रम्याच्या लग्नाचा विचार करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी जीवाला म्हणते, गोडधोड खाल्ल्याने इतके प्रॉब्लेम होतात, म्हणजे सणवार आल्यानंतर ती तर गोड खातेच. जीवा विचारतो, कोण? तर नंदिनी म्हणू लागते, भक्ती. हो म्हणजे बघा ना, अजय म्हणत होता की सण आला की भक्ती गोडाचं खातेच. म्हणजे आत्ताच होळी आली होती, मग होळीला तिने पुरणपोळ्या खाल्ल्यात आणि गुढीपाडव्याला श्रीखंड खाते. पण मलाही कळत नाही, हे सगळं काही आपण सुद्धा सर्वजण करतोच ना. म्हणजे बघा ना, सणावारी गोडधोड खायचं हे तर ठरलेलंच आहे. आणि खरं तर हे सगळं काही आपण लहानपणापासूनच खात आलो आहोत. सण म्हटलं की गोडधोड, हे तर आपलं नित्यनियमाचं ठरलेलं असतं. मग आता सांगा, हे अचानक कसं काय बदलायचं? जीवा नंदिनीला म्हणतो, तू आत्ता काय म्हणालीस? सणावारीच गोडधोड खायचं असतं आणि आपले पूर्वज काय म्हणायचे? सणादिवशीच गोडाचं खायचं. यात चवचा मोठा प्रॉब्लेम असतो. म्हणजे हा चव कुठे लावायचा हे आपण ठरवायचं असतं. पूर्वीच्या काळी आपल्या घरात असं रोज रोज गोडधोड नाही बनायचं. म्हणजे एखादा सण असेल आणि ते सुद्धा कधीतरी गोडाधोडाचं बनवलं जायचं. तर नंदिनी जीवाला म्हणते, आणि आता आता तर आपण सर्रास गोड खातो आणि तेही जेवणासोबत लागतंच. म्हणजे जेवणानंतर गोड खावं लागतं या नावाखाली. तर नंदिनी आपल्याबद्दल सांगत जीवाला म्हणते, कधी कधी मी चहात वरून साखर टाकून सुद्धा चहा पिते. जीवा म्हणतो, पाहिलंय मी. नंदिनी म्हणते, मला तर भक्तीसारखा बन मस्का सुद्धा आवडतो आणि तो मी आवडीने सुद्धा खाते. आणि एखाद्या दिवशी जर शिळं काही उरलं असेल तर आम्ही बायका शिळं फेकून देऊ नये, शिळं जेवण असलं तरी आम्ही खाऊ शकतो या नावाखाली शिळं सप्तमी रोजच साजरी करत असतो. इतरांचे डाएट सांभाळता सांभाळता आमच्या बायकांचे मात्र समतोल असेच बिघडून जातात. तर जीवा म्हणतो, एक्झॅक्टली. परंतु आपण या सगळ्याची नवी सुरुवात करायची आहे. आता आपणच या गोष्टी बदलायच्या आहेत आणि सुरुवात अगदी तुझ्यापासून मी आहे, तुझ्यासोबत. असं म्हणत जीवा नंदिनीचा हात हातात घेतो. तर नंदिनी जीवाला प्रश्न करत म्हणते, जीवा, त्या अजयसारखा तुम्ही विचार करणार नाही ना? तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना? तर जीवा म्हणतो, असे फालतू विचार आलेत ना तर नक्कीच तुला सोडून जाईन. असं म्हणत जीवा नंदिनीचा हात बाजूला करतो आणि तिथून उठून बाजूला जातो. त्यावेळी नंदिनी विचारते, जीवा, कुठे चाललायत तुम्ही? जीवा म्हणतो, तुला सोडून चाललोय. नंदिनी आता जीवावर उशी फेकून मारते आणि राग व्यक्त करते. जीवा म्हणतो, अगं मस्करी करतोय मी, तुला सोडून मी कुठेही जाणार नाहीये. तर जीवा नंदिनीला म्हणतो, हात दे.
तर नंदिनी नकार देते. जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि नंदिनीला म्हणतो, हा हात सोडण्यासाठी धरलाय का मी? 1 मिनिट असं म्हणत आता जीवा वजनकाटा घेतो आणि नंदिनीला म्हणतो, रा उभी रा. नंदिनी म्हणते, नाही नको. जीवा आपण डाएटला सुरुवात करूयात ना? जीवा म्हणतो, हो आपण सुरुवात करायची आहे, परंतु मधलं स्टेशन विसरून चालणार नाही. उभी रा बरं. परंतु नंदिनी मात्र तिचं वजन चेक करायला तयारच नसते. ती काट्यावर उभी राहायलाच तयार नसते. ती घाबरत असते. नंदिनी म्हणू लागते, मला माहिती आहे ना माझं वजन जास्त वाढलंय असणार आहे. जीवा म्हणतो, अरे बापरे. नंदिनी म्हणते, म्हटलं होतं ना माझं वाढलंय ना. जीवा म्हणतो, वाढलंय पण इतकं वाढलं नाहीये. नंदिनी म्हणते, वाढलंय ना, म्हणजे माझी भीती खरी ठरली. असं म्हणत नंदिनी पुन्हा अस्वस्थ होते. तिला या वजनवाढीचा खूप त्रास होत असतो. तिला भीती वाटत असते की जीवा आपल्याला सोडून तर जाणार नाही ना. तर जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी अगं काय चाललंय तुझं हे? आता जीवा नंदिनीला म्हणतो, ये. असं म्हणत जीवा काट्यावर उभा राहतो आणि म्हणू लागतो, वाढलंय, परंतु ते आपल्या प्रेमाचं वजन वाढलंय. दोघांचंही प्रेमाचं वजन वाढलंय. मग आपण दोघांनी मिळून कमी करूयात. भीतीचं ओझं कायमचं दूर करूयात. भीतीच्या डोक्यावर आपण दोघं मिळून उभं राहूयात. भीतीला पायाखाली ठेवू आणि तरच आपण जिंकू वेडाबाई. असं म्हणत आता जीवा नंदिनीकडे पाहत असतो आणि नंदिनीही जीवाकडे. दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. आता जीवा आणि नंदिनी या दोघांनी एकमेकांना समजून घेतलेलं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता जीवा अगदी प्रेमानेच नंदिनीला पहिला घास भरवतो आणि नंदिनी सुद्धा अगदी प्रेमानेच खाते. तर आता वसवत्या म्हणू लागतात, पुढच्या गुढीपाडव्याला आता रम्याला सुद्धा कोणीतरी खास बनवण्यासाठी इथे असेलच. तर आता जीवा विचारतो, म्हणजे? तर आता काव्या म्हणू लागते, रम्या ज्याला भेटायला गेल्या होत्या त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं आहे. आता ही ऐकल्यानंतर रम्या मनाशीच म्हणते, मी नवरा पसंत करायला गेले नव्हते तर प्यादे शोधायला गेले होते. आता यात प्याद्याचा वापर करून मी माझा राजा मिळवणार आहे. असं म्हणत रम्याच्या मनात वेगळे विचार चालू असतात आणि इकडे मात्र सर्वजण रम्याचं लग्न ठरलं म्हणून खुश असतात. तर आता हा रम्याचा हा डाव यशस्वी ठरेल का, की आता काव्या आणि पार्थ हा डाव उधळवून लावतील, हे पाहायला अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.